दिल्ली दंगल प्रकरण, उमर खालिद आणि शर्जील इमामला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला जामीन. नवी दिल्ली, फेब्रुवारी 2020 मध्ये उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या भीषण दंगलीमागील मोठ्या गटाचा लार्ज कॉन्स्पिरसी भाग असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले कार्यकर्ते उमर खालिद आणि शर्जील इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने या दोघांच्याही जामीन याचिका फेटाळून लावल्या आहेत. मात्र याच प्रकरणातील इतर 5 आरोपींना अटकेसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले की उमर खालिद आणि शर्जील इमाम यांची भूमिका इतर आरोपींच्या तुलनेत अधिक गंभीर आणि केंद्रीय होती. स्टार मुख्य सूत्रधार, न्यायालयाने म्हटले की प्रथमदर्शनी पुराव्यांवरून असे दिसून येते की हे दोघे या गटाचे मुख्य सूत्रधार होते. दंगलीचे नियोजन करणे, जमाव जमावणे आणि रणनीती आखणे यामध्ये त्यांची भूमिका निर्णायक होती. पुराव्यांची दखल, खालिद आणि इमाम यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे आणि चक्काजामच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणल्याचे पुरेसे पुरावे रेकॉर्डवर असल्याचे न्यायालयाने नमूद केले. यूएपीए अंतर्गत कठोर तरतुदी, बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याच्या यूएपीए कलम 43D(5) नुसार जर आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असतील तर जामीन मिळवणे कठीण असते. या प्रकरणात न्यायालयाने या तरतुदींचा आधार घेत जामीन नाकारला. 5 आरोपींना मिळाला दिलासा. याच खटल्यात गेल्या 5 वर्षांपासून कारागृहात असलेल्या 5 अन्य आरोपींना मात्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. यामध्ये गुलफिशा फातिमा, मिरान हैदर, शिफाउर रहमान, मोहम्मद सलीम खान, शादाब अहमद. न्यायालयाने म्हटले की या 5 जणांची भूमिका केवळ अंमलबजावणी करण्यापुरती मर्यादित होती आणि त्यांचा या गटात कोणताही स्वतंत्र कमांडिंग सहभाग नव्हता. तसेच खटल्याला होणारा विलंब आणि त्यांच्या विरोधात असलेल्या आरोपांची तीव्रता लक्षात घेऊन त्यांना 12 कडकटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामिनासाठीच्या अटी, जामीन मिळालेल्या आरोपींना दिल्लीच्या प्रादेशिक हद्दीबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच त्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि 2 स्थानिक जामीनदार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना त्यांचे पासपोर्ट जमा करावे लागतील आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. पार्श्वभूमी, फेब्रुवारी 2020 मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या सीए विरोधातील निदर्शनांच्या दरम्यान दिल्लीत जातीय दंगल उसळली होती. यामध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 700हून अधिक जण जखमी झाले होते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली होती.